धोंड्याचा महिना चालू झाला आणि पहिल्याच दिवशी ताईने आज आम्हाला धोंडे जेवण केले होते. त्यामुळे सकाळी ना माझी कामाची अशी धावपळ चालू होती. मस्त सर्वांसाठी असा चहा ठेवला आणि आई पण ना सकाळीच ताईला मदत करू लागण्यासाठी गेली होती. थोड्या पोळ्या वगैरे मी करते असे सांगून गेली, कारण तिला जास्तीचं काही काम होत नाही. आणि ही आस्था ना जशी झोपेतून उठते ना तशी टी व्ही समोरच बसते. स्वतःचं काहीच आवरून घेत नाही. त्याच्यामुळे तिने माझे 2 फटके खाल्ले. त्यानंतर मस्त अशी देवाची पूजा करून घेतली आणि हे भांडे पण इथे घासून घेतले होते. ते भांडे पण इथे लावून घेतले. म्हणजे आपण घरी आलो ना, आपल्याला घर एकदम क्लीन क्लीन दिसलं ना, आपल्याला खूप छान फ्रेश वाटतं. हे दळण पण आणून ठेवलं होतं, ते पीठ पण इथं डब्यामध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर मस्त अशी मी रेडी झाले. आणि आज ना मी केसाला कलर पण केला होता, त्याच्यामुळे केस पण माझे एकदम छान झाले होते. खूप दिवसानंतर मी माझा हा ड्रेस बाहेर काढला घालण्यासाठी. तो येतच नव्हता अगोदर मला आणि आता येत आहे. म्हणजे माझं वेट खरंच कमी झाले असे मला वाटते. तोपर्यंतच माझी बहीण पण इथे रेडी झाली आणि आम्ही सर्वजण इकडे ताईच्या घरी आलो. आणि आईने आणि ताईने इथे पूर्ण स्वयंपाक असा रेडी करून ठेवला होता आणि जो काही स्वयंपाक बनवला होता ना, तो सर्व इथे मी हॉलमध्ये घेतला. आणि इथे ना सर्वांना जेवायला वाढायचा खूप कंटाळा येतो. मी म्हटलं, तुम्ही कोणीच काही टेन्शन घेऊ नका, मी सर्वांची ताटे इथे पटापट अशी रेडी करते. सर्वांची ताटे इथे रेडी केली आणि सर्वांना जेवण सर्व केलं. मस्त असं धोंडे जेवण झालं, जेवण मस्त झालं आणि गप्पा गोष्टी करत करत आपल्याला तर 4 घास जास्त जातातच, हे तर माहितीच आहे आपल्याला. आणि जेवणाचा सर्वांनी इथे आनंद घेतला आणि त्यानंतर जेवण पचवण्यासाठी ही सोप पण घेतली. खरं तर पान खायचं होतं, पण पान काही ताईकडे नव्हतंच. त्यानंतर होता आमचा हा मूव्ही टाईम. सर्वांनी मिळून हा मस्त एक पिक्चर पाहिला आम्ही आणि तिथून मग ताईचा निरोप घेतला. आणि खरं तर हा प्लॅन ना ताईने बहिणीसाठी केला होता, कारण बहीण आमची जाणार आहे. त्याच्यामुळे तिने हा धोंडे जेवणाचा प्लॅन लवकर केला. मस्त आमचा आजचा हा दिवस झाला. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.